लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील रानवड परिसरात अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे। कौटुंबिक वादातून एका पित्याने आपल्या 3 लहान मुलांसह कालव्यात उडी घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेत वडील आणि 2 मुलांचे मृतदेह सापडले असून एका बालकाचा शोध अद्याप सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार रानवड येथील दीपक पवार यांचा रविवारी सकाळी पत्नी पूजा यांच्याशी किरकोळ वाद झाला होता। त्यानंतर मुलांना केस कापण्यासाठी घेऊन जातो असे सांगत ते घराबाहेर पडले। त्यांच्यासोबत वीर, प्रसाद आणि 1.5 वर्षांचा अविनाश ही 3 लहान मुले होती। खेड शिवारातील पालखेड डाव्या कालव्याच्या 4 क्रमांक 10 जवळ पोहोचत दीपक यांनी आधी 2 मुलांना कालव्यात फेकले आणि नंतर 3ऱ्या मुलाला मिठीत धरत स्वतःही पाण्यात उडी घेतली। घटनेची माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम सुरू केली। रविवारी दुपारी वीर आणि प्रसाद या 2 मुलांचे मृतदेह सापडले, तर सोमवारी सकाळी दीपक पवार यांचाही मृतदेह हाती लागला। मात्र 1.5 वर्षांचा अविनाश अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कपालेश्वर ढिकले, सागर जाधव आणि योगेश खर्जे हे पुढील तपास आणि शोधकार्य करीत आहेत। अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।